नमस्कार. जनाधार मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जाणून घेऊया आज आपल्या शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. महत्त्वाची घडामोडी अशी आहे की जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची टंचाईमुळे हाहाकार. तर याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊया. शहरात आणि जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी गुरुवारी 26 मार्च रोजी दुसऱ्या दिवशीही इंधन टंचाईने हाहाकार उडाला आहे. काही पंपावर नो स्टॉकचे बोर्ड दिसून आले तर काही पंपावर भल्या मोठ्या रांगा दिसून आल्या. 1-2 लिटरसाठी नागरिकांना भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ आली. इंधनासाठी नागरिक दिवसभर एक पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करताना दिसून आले. शहरात इंधनाचा मुबलक साठा असल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. आखाती युद्धाच्या सुरुवातीच्या काही दिवस इंधन टंचाईमुळे सर्वत्र भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र प्रशासनाने लक्ष केंद्रित करून इंधन पुरवठा सुरळीत केला. मात्र 2 दिवसापासून जिल्ह्यात दररोज येणारा पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यात कमतरता झाली. परिणामी काही पंपावरील इंधन संपून तो नो स्टॉकचे बोर्ड लागले. पुन्हा इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा शहरभर पसरली. पेट्रोल डिझेल मिळणार नाही या भीतीने नागरिकांनी गुरुवारी पहाटेपर्यंत उपलब्ध असलेल्या ठिकाणी धाव घेत गाड्या फुल केल्या. जिल्ह्याच्या नियमित मागणीपेक्षा एका दिवसात तब्बल 2 ते 2.5 पटीने मागणी वाढल्याने बहुतांश पंप ड्राय झाले. ज्या पंपावर थोडंफार पेट्रोल डिझेल शिल्लक होते त्यासाठी गुरुवारी सकाळपासून भल्या मोठ्या रांगा लावून उभे होते. भर उन्हात तासनतास उभे राहून वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यात येऊ लागले. दुपारपर्यंत शहरातील आणि शहराच्या आजूबाजूचे बहुतांश पंप बंद पडले. पंपासमोर बॅरिकेड्स उभे करून बंद करण्यात आले. संध्याकाळच्या सुमारास काही पंपावर इंधन घेऊन टँकर पोहोचले. मात्र त्या ठिकाणी आधीपासून नागरिकांना रांगा लावून ठेवल्या होत्या. या ठिकाणी इंधन भरण्यावरून वादही झाल्याचे दिसून आले. दरम्यान शहरातील भीषण परिस्थितीचे अवलोकन करून जिल्हाधिकाऱ्यांनी पंपचालकांना काही निर्देश दिले तथा या निर्देशांची अंमलबजावणी सर्व पंपचालकांनी करावी अशी ताकीदही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी परवीन फुल्लारी यांनी केले. सर्व पंपचालकांसाठी 4 निर्देश आहे. तर बघूया काय आहे ते 4 निर्देश. पहिला निर्देश असा आहे, सर्वांना इंधन मिळावे यासाठी पुरवठा विभागाने 26 मार्च रोजी पंपचालकांसाठी निर्देश जारी केले आहे. दुचाकीसाठी केवळ 200 रुपये तर 3 चाकी 4 चाकी वाहनांसाठी 2000 रुपयेपर्यंत इंधन द्यावे असे निर्देश दिले. कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटली, ड्रम इत्यादीमध्ये इंधन देण्यात मनाई करण्यात आली आहे. मात्र रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना अत्यावश्यक स्थिती असली तर त्यांनाही इंधन देण्यास प्राधान्य देण्यात यावे. तर तिसरे निर्देश आहे, पंपचालकांनी दररोज आपल्या पंपावर उपलब्ध असलेला शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त झालेला साठा व मागणी केलेला साठा याची माहिती दर्शनी भागात लावावी. चौथे निर्देश असे आहे, या आदेशाचे पालन न केल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955चे कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी परवीन फुल्लारी यांनी सर्व पंपचालकांना दिला आहे.